राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात 100% उपस्थिती नोंदवत 6 विधेयकांवर भाष्य आणि 34 प्रश्न मांडून सोलापूरची लेक म्हणून आपली कामगिरी सिद्ध केली. नाईट लँडिंग, रेल्वे सुविधा, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य यासह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले, अशी माहिती शिवसेनेच्या खासदार प्राध्यापिका डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिली. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार व वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विचारमंचावर नगरसेवक अमोल शिंदे, प्रियदर्शन साठे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, सेवा फाउंडेशनचे प्रकाश राठोड, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यसभेत प्रवेश केल्यानंतर कोणत्याही पीएची मदत न घेता स्वतः प्रश्न तयार करून संसदेत मांडले. पहिल्याच अधिवेशनात 6 विधेयकांवर बोलण्याची संधी मिळाली. यामध्ये वंदे मातरम, जन्म मृत्यू नोंदणी दुरुस्ती, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या, बँकर्स बुक्स एव्हिडन्स, केरळ अल्टरेशन ऑफ नेम अँड नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या विधेयकांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सोलापुरी चादर भेट दिल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला. सोलापुरी चादरीचे पंतप्रधानांनी केलेले कौतुक हा सोलापूरची लेक म्हणून अभिमानाचा क्षण असल्याचे त्या म्हणाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठबळाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. महिला व बालविकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर निवड झाल्यानंतर वन स्टॉप सेंटर आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा घेतला. महिलांना तातडीने वैद्यकीय आणि पोलीस मदत मिळावी, तसेच मातृवंदना योजनेतील आर्थिक मदत वाढवावी अशी मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सरचिटणीस सागर सुरवसे यांनी केले, तर सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.